सोलापूर शहरातील लोक उत्सवप्रेमी व प्रेम करणारे आहेत, असे भावनिक बोल मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी व्यक्त केले। नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे स्वागत व मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांचा निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयात पार पडला। त्यावेळी डॉक्टर माने हे बोलत होते। या प्रसंगी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांच्या हस्ते झाला, तर डॉक्टर माने यांचा सत्कार तीनही पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर रुपाली राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, अजित भोराडे, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल, राजू मोरे, अजय परमार, राजन माने, प्रांजली सोनवणे, DYSP विजयलक्ष्मी कोर्री यांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर माने म्हणाले, सोलापूर शहरात आपण यापूर्वी काम केले होते, त्यामुळे बहुतांश लोकांच्या ओळखी झाल्या होत्या। बंदोबस्त करताना काय करावे लागते याची संपूर्ण माहिती होती। काम करताना आपल्या जीवनात कोणताही तणाव आला नाही। आपला कार्यकाळ आनंदात व सहज पार पडला। आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत अडचणीचे प्रसंग आले नाहीत। आपल्या कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भरोसा टाकल्यानंतर ते त्यामध्ये खरे उतरले आहेत। पाटील मॅडम प्रमोशन आल्या होत्या, म्हणजे त्याही DYSP म्हणून आल्यामुळे त्यांनाही जुना DCP पदाचा असा काही अनुभव नव्हता आणि ऑलमोस्ट वर्षभर म्हणजे एसपीचं काम असू दे, क्राईमचं काम असू दे, झोनचं तर माझ्यावर खूप चार्जेस होता। तर त्या 3-4 वर्षभर काम केल्यामुळं म्हणजे कधी झोनचा हेडक्वार्टरच्या कर्मचाऱ्यांचे संबंध येत नाही किंवा मग क्राईम असेल त्याचा ॲडमिनिस्ट्रेशन बॅचमधल्या क्लिनिकल स्टाफचा संबंध येत नाही। त्या काळामध्ये 3-4 वर्ष सांभाळले आणि पुन्हा 3 वर्षाचं पूर्ण टेंडर झालं, तेव्हा इथे सगळ्यांची ओळख झाली होती। आयुक्तालयातील स्टाफ असो किंवा बाहेरचे लोक असो, तिचे मित्रत्वाचे संबंध झाले होते। शहराची बारकाईने माहिती झालेली होती। खरं म्हटलं तर म्हणजे अगदी अकबरपासून आश्रमपीचं अंतर किती आहे हे पण सांगता येईल। आपल्या पत्तीमध्ये लेवळामध्ये कोणती मर्जी आहे, कोणतं मंदिर आहे, कुठे काळजी घ्यायची, कुठला मोहल्ला आहे, बऱ्याचशा गोष्टी बारीक सारी माहिती होत्या। कारण मला शिंदे साहेबांनी सांगणार, मी जेव्हा नवीन CP मध्ये झालो लोकांनी की मला भीती घातली होती। मी काही दिवस तर खूप कॉन्शियस होतो, सकाळपासून बघायचं काय काय होतं की काय काय व्हायचं। तसं शिंदे साहेब खूप ठिकाणी एक्झिक्युटिव्हला आणि अतिशय उत्कृष्ट काम केलेले अधिकारी, तर ते मला सांगतो मी त्यांना म्हटलं, सर ते काय मी पूर्वी इथे काम केल्यामुळं गल्ली बोळ बऱ्याच लोकांच्या अतिशय अशा जवळून ओळखी असल्यामुळं मला काय असं काही फार टेन्शन आहे असं काही वाटत। यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांनी लोकांसाठी केलेल्या कामाचे फळ यापुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळेल। त्यांच्या कामामुळे नागरिकांना चांगली सेवा देता येईल, त्यांचे समाधान करता येईल। आणि आताही आपण 22 आतापर्यंत आपण केलेलं आहे। हे जे आपला अनुभवापुढे जे एनरिचमेंट ओव्हरऑल सोलापूर शहर पोलीस युनिटला झालेलं आहे, जे लागू अधिवेशन झालेलं आहे, त्याचं पूर्ण फळ आम्हाला आणि भविष्यात येणाऱ्या सर्व अधिकारी आमदारांना मिळणार आहे। आणि याच्या एंड रिझल्ट सगळं सोलापूरकरांना सोलापूर शहर पोलीसकडून चांगला सेवा मिळेल। हे पब्लिक सर्व्हिस आमचे जे उद्देश आहे ते आणखी इफेक्टिव्ह आणि सॅटिस्फॅक्टरी लेवलला होईल, त्याच्याशिवाय आपलं सगळं वैठकांचे आहे सर। आणि ना अगदी गडचिरोलीपासून आतापर्यंत सरांना जेवढा लोक त्यांना अप्रिशिएट केलं, सरांना मदत केलेलं आहे, त्याच्या ॲटलिस्ट 51% श्रेय आपल्याला पोलीस खात्यात पर्टिक्युलरली इतर शासकीय सेवा वेगळं गोष्ट आहे, पण पर्टिक्युलरली पोलीस खात्यात इट इज द फॅमिली विच डिसाइड्स द परफॉर्मन्स ऑफ द ऑफिस। आपण साथ दिलं नसलं तर हे 100% शक्य नसतं। आपल्याला पण पोलीस विभागाकडून आभारी आहे। सुरुवातीला प्रास्ताविक करताना पोलीस उपायुक्त अजित भोराडे यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर माने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आलेले अनुभव कथन केले। त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल, राजू मोरे, माजी सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे, पोलीस अंमलदार संजय हुंडेकरी यांनी डॉक्टर माने यांच्या कार्याचा भाषणातून गौरव केला। यावेळी सोलापूर शहर पोलीस दलात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उबाळे, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, अजित लकडे, शहाजी पवार यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार मल्लिकार्जुन बनसगोळे यांनी केले,
तर आभार पोलीस उपायुक्त कबाडे यांनी मानले.